सोशल नेटवर्कच्या जगामध्ये बरीच नाती उद्ध्वस्त होत चाललेली आहेत. नाती उद्ध्वस्त होण्यासाठी छोटी छोटी कारणं असतात. फक्त ती कारणं आपण मोठी करतो. खास हा व्हिडिओ आज नात्यांवर होणार आहे. अतिशय हळवा असा हा टॉपिक आहे आणि प्रत्येकाच्या मनाला हात घालणारा टॉपिक आहे. पण नक्की तुम्ही पहा, नक्की जाणून घ्या की खरंच तुम्हाला यामधून कुठेतरी तुमच्याही चुका समजतील, तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. तर मंडळी, नाती कुठे खराब होतात? नाती का खराब होतात? का अंडरस्टँडिंग कमी पडत चालली आहे? का नात्यांवरचा विश्वास आपला निघत चाललेला आहे? का आपण कॉम्प्रोमाइज करत नाही? का नात्यांपेक्षा आपला इगो मोठा झालेला आहे? हे तुम्ही आज जाणून घेणार आहात या व्हिडिओमधून. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या दुनियेमध्ये आहे ना, सोशल नेटवर्क तुमच्या कुठल्याही गोष्टींसाठी धावणार नाही, पण तुमची आसपासची नाती मात्र तुमच्यासाठी नक्की धावतील. एखादं नातं जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं नातं परिपक्व आहे, पण कुठेतरी समजून घेण्यामध्ये ते नातं जेव्हा कमी पडतं ना, तेव्हा आपल्या मनामध्ये एकच भावना उद्भवते की मी कुठे कमी पडले. तर दोष कुठे असतो नेमका? आपण फक्त अपेक्षा करतो की समोरच्यानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे, पण समोरचा का समजून घेत नाहीये या प्रश्नाचा कधीच आपण विचार करत नाही. कुठेतरी आपण चुकतोय का? का त्याला हे समजून घेता येत नाहीये? काय झालंय असं माझ्याकडून की तो समजून घ्यायला तयार नाहीये? आपण कधीच आत्मपरीक्षण करत नाही. आत्मपरीक्षण प्रत्येक नात्यामध्ये फार गरजेचं असतं. मी कधीच चुकत नाही आणि कायमच तू चुकतोस किंवा तू चुकतेस, हे जे ब्लेम गेम असतो ना, हा प्रचंड मानसिक ताण वाढवणारा असतो, मानसिक त्रास देणारा असतो. त्याने व्यक्तीला घरी जावंसं पण वाटत नाही आणि घरी जावंसं म्हणजे जावंसं वाटत नाही याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की कुठेतरी समजूतदारपणा कमी, अंडरस्टँडिंग कमी आपल्या नात्यामध्ये आलेली आहे ना, तिथेच सगळीकडे ज्ञानवाची मेघ अडकलेली असते आणि तेच विस्फोट होण्याचं मोठं कारण असतं नात्यामध्ये. तर मंडळी, एक गोष्ट मला खास करून इथे सांगायची आहे की एखादं नातं जर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर मला सांगा, त्याला समजून घेण्यासाठी तुमचा इगो का आडवा यावा? तुम्ही ताठ का व्हावं? माफी मागण्यासाठी तुम्ही मागे का जावं? माफी मागणं म्हणजे कुठली घोडचूक आहे का? तुम्हाला आयुष्यभर नातं जपायचं आहे ना, तर माफी मागणं केव्हाही चांगलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आज मी तुम्हाला सांगते, माफी मागण्या इतकं मोठं काम नाही या पूर्ण दुनियेमध्ये. माफी मागण्या इतकं पुण्य कुठेच नाहीये. नातं वाचवायचं असेल, माफी मागायला शिका. जुन्या जुन्या गोष्टी आठवून त्याचं रवंथ करत बसण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. गतकाळ निघून गेलेला आहे, त्याचा भूतकाळ झालेला आहे. आता आपल्याला आपला प्रेझेंट आणि आपला भविष्यकाळ सुधारायचा आहे. प्रत्येक वेळी काही झालं तरी मागच्या गोष्टी उकरून काढण्यामध्ये, मागे तुम्ही असं केलं, मागे तू असं केलं, हे सगळं बोलत बसण्यापेक्षा आज मी काय करू शकतो किंवा शकते आणि माझं फ्युचर कसं असू शकतं, जे मला घडवायचं आहे, मी कसं घडवू, या फ्युचरमध्ये माझं हे नातं कसं असलं पाहिजे, ह्या गोष्टींचा विचार व्हायला हवे. तुम्ही ना आयुष्यामध्ये कायम सक्सेसफुल माणसांच्या स्टोरीज ऐकता, पण तुम्ही कधीतरी आहे ना, अपयशी माणसांचे बुक्स पडत जा, वाचत जा. म्हणजे कारण त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की नेमकं तो कुठे चुकला, त्यामुळे तो यशस्वी झाला नाही. कायम तुम्ही हे पाहून घ्या, कारण त्या अपयशाच्या मागे कुठेतरी एक घरच्यांचा पाठिंबा नसतो किंवा घरच्यांशी काहीतरी दुजाभाव असतो, वाद असतात, म्हणून तो माणूस पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेला नसतो. त्याच्या कामातही तो कुठेतरी कमी पडला असेल, पण तो का कमी पडला, असं कुठला मानसिक ताण त्याच्या मनावर होता ना, हे तुम्हाला त्याच्या अपयशाच्या पुस्तकांमध्ये, अपयशाच्या स्टोरीमधून समजेल. त्यामुळे तुम्ही यशस्वी माणसांची पुस्तकं वाचू नका, तुम्ही अपयशी माणसांची पुस्तकं वाचा. कारण त्यांनी त्याचं अपयश का त्याला आलेलं आहे ना, ते सगळं दिलेलं असतं आणि ते सगळं वाचून होऊ शकतं की तुम्ही यशस्वी व्हाल प्रत्येक गोष्टीत, तुमच्या नोकरीत, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या नात्यामध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी व्हाल. आत्ता सोशल नेटवर्कच्या जगामध्ये एक एक नातं खराब होत चाललंय का? कारण ऑप्शन्स मिळायला लागलेत नात्यांना. बायको माझी अशी, बायको माझी तशी, हे सांगून सांगून
सोशल नेटवर्कवर अनेक पुरुष वेगवेगळ्या मुलींना, बायकांना मैत्री करायला लागलेले आहेत त्यांच्याशी. आणि त्या बायकाही कुठेतरी माझा नवरा असा आणि माझा नवरा तसा, माझं सासर असं करत करत त्याही अशा पुरुषांशी मैत्री करायला लागलेल्या आहेत. आजकाल तर खूप लहान मुलंही याच्यामध्ये अडकत चाललेली आहेत. मला इथे एकच सांगायचं आहे, तुमचं नातं खरंच इतकं खराब असेल तर कोर्टाची पायरी नक्की चढावी, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि जर नातं टिकवण्यामध्ये तुम्हाला खरंच वाटतं की माझं ह्या नात्यापेक्षा दुसरं काहीही मोठं असू शकत नाही ना, त्यानं ते नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नामध्ये काय काय येऊ शकतं? प्रयत्नामध्ये दोघांनी कुठेतरी जाऊन काउन्सिलिंग करून घ्यावं, प्रयत्नांमध्ये दोघांनी कुठेतरी फिरायला जावं, प्रयत्नांमध्ये दोघांनी एकमेकांशी चर्चा करावी. जी तुम्ही इतरांशी करता एकमेकांबद्दल, ती चर्चा तुम्ही एकमेकांशी सतत करत जा. एकमेकांना आवडणाऱ्या गोष्टी करायला लागा, एकमेकांची मनं जाणायला लागा. वर्षानुवर्ष एखादं जोडपं एकमेकांबरोबर राहतं, पण त्याला माहीत नसतं की आपल्या जोडीदाराला नेमकं काय आवडतं, आपल्या जोडीदाराला नेमकं काय केल्यावर त्याच्या मनाला समाधान मिळतं, काय बोलल्यानं त्याच्या मनाला समाधान मिळतं ना, हे कळत नाही. म्हणून ते नातं कुठेतरी फेल जातं आणि म्हणून बाहेर कुठेतरी दुसरं नातं शोधावं लागतं. बरं, मला आता एक सांगा की तुम्ही कुठेही नातं, तुमचं कुठेही नातं जोडलं, सोशल नेटवर्कवर असू दे किंवा आणखीन कुठे असू दे, बाहेर कुठेतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं, तर ती व्यक्ती रोज आरती उतरवणार आहे का तुमची? हा? आणि हे जे नातं असतं ना, जे एक्स्ट्रा तयार झालेलं नातं आहे ना, नवीन नवीन फार छान वाटतं. पण जेव्हा ते नातं अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलं जातं, बरोबर, तेव्हा ना जीव घुसमटतो. आणि मग तेव्हा जुनी नाती आठवायला लागतात की माझा जोडीदार तर असं कधीच करत नव्हता. मग तेव्हा जोडीदार आठवतो. म्हणून सांगते की बाहेरच्या नात्याला महत्त्व देण्यापेक्षा आहे ते नातं जोपासायला शिका. आणि पुरुषांना आणि बायकांना दोघांनाही सांगू इच्छिते, कुठेतरी सुख शोधण्यापेक्षा ना आपल्या आतच, आपल्या मनामध्ये, आपल्या घरात सुख असतं, हे कधीच विसरू नका. बाहेरचं सुख आहे ना आपल्या घरातल्यांबरोबर असतं कायम. कुठेही जा तुम्ही, तुमच्या घरातले जेव्हा तुमच्या बरोबर असतील ना, त्याची मजा वेगळी असते, त्याचा आनंद अलौकिक असतो, ते कुठेतरी मनाला समाधान देणारं असतं. प्रत्येक वेळी बायकांनी नवऱ्याला उलटं बोलणं किंवा नवऱ्याने बायकोचं न ऐकणं हे उत्तर नाहीये एखाद्या नात्याचं, अजिबात नाहीये. तुमचं नातं तुम्हाला नीट टिकवता येत नसेल आणि तुम्हाला जर मुलं असतील ना, तर ते मुलंही तुमच्याकडनं हेच शिकतात आणि पुढे जाऊन तेही आपल्या जोडीदाराशी असंच वागतात. एखादी आई आपल्या मुलांसमोर आपल्या नवऱ्याशी किंवा त्या मुलांच्या पप्पांशी हुज्जत घालत असेल, वाद घालत असेल, त्यांना घालून पाडून बोलत असेल, किंवा एखादा नवरा आपल्या मुलांसमोर आपल्या आई वडिलांशी सेम करत असेल, तर माहिती मंडळी काय होतं? हे करून तुम्ही तुमचं म्हातारपण खराब करता, कारण तुम्ही मुलांचं हे बालपण खराब करता. कळलं? तुमचं म्हातारपण कसं खराब होतं? तुमची मुलं तुमच्याशी म्हातारपणी आहे ना खूप वाह्यात वागतात, कारण त्यांचं बालपण तुम्ही खराब केलेलं असतं. त्या मुलांना जो त्रास त्यावेळेस झालेला असतो, जेव्हा त्यांना विचार करण्याची क्षमता नसते, त्यांना हे सगळं कुणाकडे बोलण्याची परमिशन नसते, ती मुलं नुसती मनामध्ये सगळं धुमसत ठेवतात आणि तो त्रागा कुठेतरी तुमच्या म्हातारपणी तुमच्यावर निघतो. मला एक गोष्ट सांगा की हे सगळं करून तुम्ही काय करता? कुठल्या तरी मुलांसमोर आईला वाटतं की मी माझ्या मुलांच्या नजरेमध्ये आहे ना खूप चांगली राहणार आहे, कारण माझ्या मुलांच्या नजरेत त्यांच्या वडिलांना मी खराब करते. बरोबर, एखाद्या वडिलाला वाटतं मी माझ्या बायकोला मुलांच्या नजरेत खराब करतो, म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी माझ्यावर खूप छान राहील. पण असं नाही होत. ती मुलं ना तात्पुरती त्यांना तुमची गरज असते म्हणून तुमच्याशी खूप छान वागतात. पण जेव्हा तुमचं म्हातारपण येतं आणि ती मुलं जेव्हा मोठी होतात ना, तेव्हा तीच मुलं तुमची किंमत झिरो करतात. तुमच्या त्या वयात तुम्ही आम्हाला काय दिलं आमच्या बालपणामध्ये, हे सगळं ते लक्षात ठेवलेलं असतं त्यांनी, कारण तो त्यांचा बालपणाचा ट्रॉमा असतो. आलं लक्षात? आणि हा ट्रॉमा आहे ना, हा वारंवार बाहेर निघत असतो. तर मंडळी, तुमच्या घरात जर अशी लहान मुलं आहेत आणि त्यांच्या समोर ह्या गोष्टी घडत असतील तर बंद करा. माझे बरेच व्हिडिओ याच्यावर आहेत. तुमची नाती खराब होण्यासाठी मुळात तुम्ही स्वतः कारणीभूत असता. जर तुम्ही सासरच्या लोकांबरोबर राहत असाल आणि त्या घरामध्ये जर सासू त्रास देणारी असेल, तर त्या सासूनी शहाणं व्हावं. कारण तिला वाटत असेल की तिच्या म्हातारपणी तिची 4 मुलं असतील तर 4ही मुलं तिला सांभाळतील, किंवा एका मुलाशी, एका सुनेशी मी वाद घालेन तर माझी बाकी मुलं बघून घेतील. कोणी बघत नाही हो, कोणी बघत नाही. हे सासूला कळलं पाहिजे.
कळलं? सासू पण हे करून तिचं म्हातारपण खराब करते, कारण म्हातारपणी कुठलाही मुलगा विचारणार आहे तो हेच म्हणणार, तुला नातं नाही का ठीक ठेवता आलं त्या मुलाशी, या मुलाशी, त्या सुनेशी, या सुनेशी. त्यामुळे सासवांनी पण सावध व्हावं. हा काळ खूप वेगळा आहे. पूर्वीच्या काळी बायका समजून घ्यायच्या, बायका सहन करायच्या, कारण बायका शिकलेल्या नव्हत्या, बायका डिपेंड नव्हत्या. आत्ताच्या काळामध्ये बायका डिपेंड आहेत का तुम्ही मला सांगा? त्या इंडिपेंडेंट आहेत आणि सुशिक्षित आहेत. आणि ज्या कमी शिकलेल्या असतील किंवा ज्या नोकरी करत नसतील ना, त्यांना सोशल नेटवर्क हुशार करते. त्याच्यामुळे त्या सासवांनी, काही कपटी सासवा म्हणेन मी खास करून, कपटी सासवांनी पण लक्षात घ्यावं की आपण आपल्या सुनेशी असं वागता कामा नये. आणि अशी जर सून सासूशी वागत असेल ना, तर तिने पण शानं व्हावं, कारण तिच्या पुढ्यात तिची मुलं बघत असणार आहेत ती आपल्या सासूशी कशी वागते. म्हणजे हे या न के न प्रकारे तुम्ही तुमचं म्हातारपण खराब करणारच आहात. आणि खरी गरज माणसाला नात्यांची ना म्हातारपणी असते. तेव्हा आपल्या मुलांच्या समोर, आपल्या सुनेसमोर, आपल्या जावयासमोर आहे ना, एक चांगलं उदाहरण बना. तुम्ही अगदी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी तुमचा आदरच केला पाहिजे ना, अशी परिस्थिती आपल्या घरामध्ये नेहमी ठेवावी. आपल्या घराचं वातावरण कायम हसतमुख असावं, आनंदी असावं, समाधानी असावं. म्हणजे त्या घरामध्ये लक्ष्मी पण नांदायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टी, सावत्र आया. काही सावत्र आया असतात की आपल्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं असेल त्यांच्या पहिल्या बायकोच्या मुलासाठी, बरोबर? याचा अर्थ त्याला त्या मुलासाठी एक आई हवी होती, म्हणून त्याने तुम्हाला त्या घरात आणलेलं होतं. पण जर तुम्हाला आई म्हणून नाही जगता येत असेल त्या मुलाबरोबर ना, नाही जगता येत असेल, आई म्हणून त्याचं काही चांगलं करता येत नसेल ना, पण एक स्त्री म्हणून त्याचं वाईट करण्याचा अधिकार मात्र तुम्हाला नक्कीच नाही. तर त्या मुलाला, जो लहान आहे, तो एका आई आपल्याकडे आलेली आहे म्हणून आईचं प्रेम आपल्याला मिळेल, या जर हेतूने तुमच्याकडे पाहत असेल आणि तुम्ही त्याला छळत असाल, तुम्ही त्याला शिळं खायला घालत असाल, ही माझ्या डोळ्यात देखतची उदाहरणं आहेत जी मी पाहिलेली आहेत. तर अशा स्त्रियांनी पण सावध राहा, कारण म्हातारपणी आहे ना, तुमचं तेच मूल तुमच्या कामाला येणार आहे. कारण तुम्ही जे नंतर तुमच्या पोटचं मूल असेल ना, ते हे सगळं बघून ना तुमचा आदर करणार नाहीये. हेही कायम लक्षात ठेवा. माझ्याकडे खूप मोठं उदाहरण आहे या गोष्टीवर ना. माझी एक नेबर होती आणि त्या मुलाला एक भाऊ बहीण होते आणि त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. आणि ती बाई तिला स्वतःला एक मुलगी होती. तर ती काय करायची, आपल्या मुलीला ताजं करून खायला घालायची आणि त्या 2 मुलांना सगळं शिळं खायला घालायची. ती 2 मुलं थोडीशी चुकली तर त्यांना घराच्या बाहेर वरांड्यामध्ये उभं करायची तासनतास, बरोबर? आणि खूप त्रास द्यायची. पण तिच्या पोटच्या मुलीला ते कधीच पाहावयाचं नाही. तिने छोट्या आपल्या पोरीला काय खायला दिलं ना, की ती ते घेऊन ना त्या भावंडांना द्यायची. का? तर माझ्या आईने त्यांच्यावर अशी वागणूक केली आणि नेमकं ते तिला कुठेतरी मनाला लागायचं आणि ती त्यांच्यावर फार जीवापाड प्रेम करायची, कारण ती मुलंही ही छोटी बहीण आहे म्हणून तिच्यावर प्रचंड प्रेम करायची. आणि तेच ते एक सावत्र आईला कधी कळलं नाही, एक स्त्री म्हणून तिला कधीच कळलं नाही ती गोष्ट. आणि आजची अशी तारखेला तुम्हाला मी सांगते, ती जी मुलगी होती तिची सावत्र ना, ती आज ऑस्ट्रेलियामध्ये राहते आणि तिचा जो मुलगा आहे तो खूप छान इंजिनियर झाला, खूप मोठ्या पदावर आहे. आणि ती 2 मुलं आपल्या आईला सांभाळतात. ती ऑस्ट्रेलियाला आईला बोलावून घेते. म्हणजे तुम्ही पहा, पण तिची जी पोटची मुलगी आहे ना, ती काहीच नाही बनू शकली, कारण ती त्या ट्रॉमामध्येच जगली. नाही तिच्याकडे चांगला जॉब आहे, नाही तिची परिस्थिती चांगली आहे आणि ही 2 भावंडं आज तिला हेल्प करतात. पाहिलं तुम्ही, ज्या आईने त्यांना छळलं आणि तिथेच तीच मुलं आज त्या आईच्या मुलीला सांभाळतात, त्या आईला दुनिया फिरवतात. जी आई त्यांच्याशी वाह्यात वागली आहे, सावत्र कपटीपणाने वागलेली आहे, सावत्रपणा दाखवला आहे. म्हणून अशा सावत्र आयांसाठी खास हा संदेश आहे. तुम्ही आईच्या जागी आलेला आहात, त्या आईच्या जागेचा सन्मान करा. ती लहान मुलं आहेत, त्यांना प्रेम द्या, त्यांना तुमच्याकडनं प्रेमाची अपेक्षा आहे. तुम्ही फक्त प्रेम द्या, ते तुमच्यासाठी काहीही करतील. त्यांचा गैरवापर करून घेऊ नका. आणि स्त्री असल्याचा पण सन्मान करा, कारण तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्रीमध्ये मुळातच ममत्व असतं. तर हे सावत्र आई, खास करून आज या क्षणापासून हा व्हिडिओ पाहिल्यावर स्वतःमध्ये चेंज कर, नाहीतर तुझं म्हातारपण खूप खराब होईल. हे कायम लक्षात ठेव. दुसरी गोष्ट की बऱ्याच मुली अशा असतात ज्या घरामध्ये आपली वहिनी आली आहे म्हणून तिला छळत असतात. तर तेही छळणं बंद करा, कारण या गोष्टी हळूहळू ती सून आलेली सहन करेल, पण कालांतराने ती तुमच्या भावाला वेगळं करेल. आणि तुम्ही जसं तुमच्या वहिनीशी वागताय ना, तसंच तुम्ही सासरी गेल्यावर तुमच्या सासरी वागवलं जाईल. कारण इथेच आहे, जे पेराल तेच उगवतं. आणि राहिला प्रश्न घटस्फोटांचाच, ज्या नात्यामध्ये खरंच काही शिल्लक नसेल, एकमेकांबरोबर राहण्याची इच्छा नसेल, एकमेकांची तोंड पाहण्याची इच्छा नसेल ना, तर मंडळी खरंच मग तुम्ही वेगळं होणं केव्हाही चांगलं असतं.
कारण तुम्हाला ना अद्दल तेव्हा घडते जेव्हा तुम्ही दुसरा जोडीदार घरात आणता किंवा दुसऱ्या जोडीदाराबरोबर एखादं नातं जोडता आणि तुम्हाला कळतं की माझं पहिलं नातं याच्यापेक्षा खूप चांगलं होतं, तेव्हा जी दुरापस्त अवस्था तुमची होते ना ती भयानक असते. कारण जे देवाने दिलेलं आहे ते चांगलंच असतं कायम, हे कायम लक्षात ठेवा. कारण त्याचं प्लॅनिंग तुमच्यासाठी कायम 1000 गुणांनी चांगलं असतं जे प्लॅनिंग तुम्ही करता. एखाद्या व्यक्तीशी आज पटत नाहीये पण होऊ शकतं, नातं सुधारण्याचा प्रयत्न केला, नातं टिकवण्याचा प्रयत्न केला, थोडा इगो बाजूला ठेवला, थोडा राग बाजूला ठेवला आणि थोडा संताप, थोडे वाद, आर्ग्युमेंट्स, नको ते शब्द बाजूला ठेवलेत ना, मग पहा कसं नातं टिकेल. कारण हे नातंच कामाला येतं. सोशल नेटवर्कला भुरळून जाऊ नका. सोशल नेटवर्क तेवढंच वापरा जेवढं ते कामाचं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सोशल नेटवर्कचा वापर करू नका. कारण तिथे काहीही मिळणार नाही. आयुष्याची माती झालेली आहे बरेच जणांची या सोशल नेटवर्कमुळे. त्यामुळे तितकंच त्या सोशल नेटवर्कशी कनेक्ट राहा जितकं तुम्हाला राहता येईल. जास्तीत जास्त फक्त कामासाठी त्याचा वापर करा. इतर कशासाठीही वापर करू नका सोशल नेटवर्कचा. कितीही खोटं वागलात एखाद्या नात्यामध्ये ना, ते खोटं एक दिवस उघड पडतं. कितीही एखाद्या स्त्रीने नवऱ्यावर संशय घेतला किंवा नवऱ्याने बायकोवर संशय घेतला आणि जर ते खरं असेल तर ते उघड पडतं. पण अननेसेसरी संशय घेणं हा सगळ्यात मोठा रोग आहे. त्यामुळे तो घेण्याच्या आधी पडताळा करा की ही सत्य आहे का? जे आपण आपल्या नात्यामध्ये एक संशय आणतोय हे सत्य आहे का? त्याचाही पडताळा केला पाहिजे आणि जरूर केला पाहिजे. कारण नातं महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, बाजूला ठेवा. नातं महत्वाचं आहे, पण त्या नात्यामध्ये घात होत असेल तर निश्चित तुम्ही पडताळा करा. मंडळी, तुमच्या घरामध्ये लहान लेकरं असतात. त्या लेकरांच्या मनावर काय परिणाम होतो? त्यांना गप्प करण्यासाठी आपण त्यांच्या हातामध्ये मोबाईल थांबवतो. तेही पुढे सोशल नेटवर्कच्या आहारी जातात आणि नंतर ते सोशल नेटवर्कवर सगळं पाहून आहे ना, नात्याची किंमत कमी करायला लागतात. कारण त्यांना नातं इंटरेस्टिंग वाटत नाही, त्यांना ते सोशल नेटवर्क इंटरेस्टिंग वाटायला लागतं. आणि ह्या सगळ्यामुळे ना हल्ली मुलांच्या मनात पण नात्याविषयी आदर राहिलेला नाहीये. अजिबात ती लोक नात्यांविषयी हळवी नाहीये. तर तुम्ही पाहाल तुमची मुलं नात्यांविषयी हळवी नाहीयेत. आणि हळवी नसताना जर अशा सगळ्या परिस्थितीतून त्यांना जावं लागलं तर त्यांचं काय होणार आहे सांगा तुम्ही मला. आता कोविडने आपल्याला इतकं शिकवलंय की आईबाप मेले तरी मुलं लांबून आली नाहीत त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता ते हे कोविडमध्ये घडलं, पण असे कितीतरी आईबाप आहेत इथे की जे असेच गेले बिचारे, एक्सपायर झाले, पण मुलांनी सांगितलं परस्पर सगळं करून घ्या. का सांगितलं? त्यांना लहानपणी तो आईबाप आपल्याशी कसे वागलेले आहेत, आपण लहान असताना आपलं बालपण कसं खराब झालेलं आहे, हा पार्ट पण होता. आणि सेकंड थिंग की त्यांना तिकीट्स मिळालं नसेल, काही कामं असतील. पण मला सांगा मंडळी, आई वडिलांच्या पेक्षा महत्वाचं कुठलं काम असू शकतं? नाती टिकवणं म्हणजे परमेश्वराची आराधना करणं आहे. नात्यांना सांभाळणं, नात्यांना जोपासणं, नात्यांना समजून घेणं, नात्यांचा आदर करणं म्हणजेच परमेश्वराची आराधना आणि आपलं कर्म आहे. आज कर्म खराब करा तर उद्या जाऊन हे सगळं बिघडणारच आहे. कारण तुम्ही जे पेराल तेच उगवतं. हे स्पष्ट मत माझं नाहीये. हे पुरातन काळापासून चालत आलेलं एक वेगळी व्याख्या आहे आणि ती खूप तंतोतंत जुळते आणि बरोबर आहे. तर मंडळी, नात्यांचा सन्मान करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण नाती फार महत्वाची आहेत. आपण गेल्यानंतर आपल्या मागे 2 अश्रू ढाळणारी अनेक माणसं असावीत. आपण घरात असतो म्हणून घरातल्यांना आनंद व्हावा इतके तुम्ही छान राहा. लोकांना घरातल्या असं नको वाटायला की हा व्यक्ती घरी का आहे, हा कुठेतरी निघून गेला पाहिजे, हे नाही वाटता कामा. कारण तसं जर त्यांना वाटलं तर यापेक्षा जास्त दुःखद काही नाहीये. मग माणूस मेल्यात जमा होतो. त्यामुळे मंडळी, नात्यांना जपायला शिका. असे अनेक घरं आहेत जिथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवू शकता, म्हणजे ते व्हिडिओ पाहता क्षणी त्यांना त्यांच्या चुकाही कळतील, नातीही जपायला लागतील. तर हे तुमचं काम आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि माझ्या चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. लाईक करायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की तुमच्या घरी असं काही घडतंय का. प्रत्येक वेळी आहे ना, सावरणं आणि आवरणं या 2 गोष्टीवर ट्रस्ट करा. मग बघा तुम्हाला काय आणि कसं छान सगळं आयुष्यामध्ये मिळून जाईल. पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि नाती जपत राहा.